नमस्कार, मी माधुरी श्रीकांत पाठक. मी इथे वैज्ञानिक पदावर कार्यरत आहे जलकृषी विभागमध्ये. आम्ही येत्या पुढच्या महिन्यात एक कार्यक्रम आयोजित करत आहोत, ज्याच्यामध्ये शोभिवंत माशांचं पालन कसं करायचं आणि त्यांना आपण खाद्य कुठल्या प्रकारचं द्यायचं, त्यांचं आरोग्य व्यवस्थापन करायचं, ह्या पद्धतीचं तांत्रिक प्रशिक्षण तर देणारच आहोत. त्याबरोबर हा शोभिवंत माशांचा एक प्रदर्शनी कार्यक्रम आपण इथे भरवणार आहोत. आपण जेव्हा पाळीव प्राण्यांविषयी बोलतो तेव्हा कुत्रे, मांजरी किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे घरामध्ये आपण पाळीव प्राणी ठेवतो त्याच्या अनुषंगाने बरेच कार्यक्रम होतात. पण पर्टिक्युलरली एक जो हा असा आपण फोकस्ड कार्यक्रम म्हणतो ना, की पूर्णपणे 100% हा फक्त शोभिवंत माशांवर म्हणजे आयोजित करणार आहोत हा कार्यक्रम. त्यामुळे हा मुख्यत्वे आमची जी इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, केंद्रीय मासिकी शिक्षण संस्थान, जिथे आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD प्रोग्राम राबवतो, त्याचबरोबर रिसर्च प्रोजेक्ट्सवर काम करतो. ह्या संस्थेतर्फे पहिल्यांदाच हा असा एक ऑर्नामेंटल फिशवर फोकस्ड असा एक कार्यक्रम होतो आहे, जो जनरली सामान्यत्वे बघितलं तर ऑर्नामेंटल फिशवर केला जाणारा पण बऱ्याच वर्षानंतर हा कार्यक्रम होतो आहे. पर्टिक्युलरली आपण ह्याच्यामध्ये सगळे जे म्हणजे मत्स्यपालनाबद्दल जागरूक असलेले हॉबिस्ट असतील त्यांना आपण मेनली कार्यक्रमामध्ये बोलवतो आहे. हा कार्यक्रम अगदी मोफत आहे, त्यामुळे तुम्ही येऊन तो बघू शकता. इथे असणारे जे वेगवेगळे स्टॉल्स असतील त्याच्यावरनं तुम्ही माशांची खरेदी करू शकता. तुम्ही प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेऊन तुमचं ज्ञानही वाढवू शकता. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते की मोठ्या संख्येने या कार्यक्रमात भाग घ्या, माशांची खरेदी करा, मासे कसे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याचा आनंद घ्या आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचाही लाभ घ्या. सामान्यत्वे जागतिक स्तरावर किंवा नॅशनलीसुद्धा असे बरेच प्रोग्राम होत असतात, ज्यामध्ये छंद जोपासकांना बोलवून त्यांच्यापैकी कोणाचा मासा जास्त छान आहे बघण्यासाठी स्पर्धा केली जाते. त्याच प्रकारची स्पर्धा आपण या येणाऱ्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्यामध्ये मत्स्य व्यावसायिकांबरोबरच जे छंद जोपासक आहेत, मुख्यत्वे जे आपल्या शोभिवंत मत्स्यपालनामध्ये सहभागी आहेत, त्यांच्यासाठी आपण एक स्पर्धा ठेवणार आहोत. त्यामुळे मी छंद जोपासकांनाही आवाहन करते की तुम्ही मोठ्या संख्येने या कार्यक्रमात भाग घ्या आणि मजा घ्या या कार्यक्रमाची. धन्यवाद.